नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत एकदा लडाखची गूढकथा घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे. पण आजची गूढकथा ही गूढकथेतली गूढकथा आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण माझी एक चूक मी आज मान्य करणार आहे किंवा त्रुटी मान्य करणार आहे. मी जेव्हा गूढकथा 11 तुम्हाला सांगितली होती तेव्हा माझ्याकडे पूर्ण माहिती नव्हती किंवा जी अपुरी माहिती होती ती चुकीची होती असं नाही, माहिती बरोबर आहे, पण त्यातला काही तपशील हा सांगायचा राहून गेला. याचं कारण तो मला माहिती नव्हता. जिथून मी माहिती मिळवली होती, ज्या प्रकारे माहिती मिळवली होती त्याच्यात तो तपशील नव्हता आणि त्यामुळे मी त्याला चूक म्हणतो. याचं कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं श्रेय देतो तेव्हा त्याचे सगळे जे मानकरी असतात त्यांना श्रेय दिलं गेलं पाहिजे. आणि तुम्हाला आठवत असेल, गूढकथा 11 दौलत बेग ओल्डी हा जो वादाचा भाग लडाखमध्ये आहे त्याची गूढकथा मी तुम्हाला सांगितली होती की त्या दौलत बेग ओल्डी या निमुळत्या भागामध्ये जी हवाई धावपट्टी 1965च्या युद्धात तात्पुरती बनवून वापरली गेली ती नंतर ओसाड झाली, पण ती जागा अतिशय मोक्याची आहे हे लक्षात घेऊन जवळजवळ 4 दशकानंतर एअर व्हाईस मार्शल प्रणब कुमार बार्बोरा यांच्या पुढाकाराने ती धावपट्टी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली, कार्यरत करण्यात आली, तिची देखभाल डागडुजी करण्यात आली. ही कथा मी तुम्हाला सांगितली होती. त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वतः बार्बोरा आणि त्यांचे इतर सहकारी होते. ते इतर सहकारी कोण होते याची माहिती मिळवण्यात मी आळस केला असेल किंवा माझ्याकडून राहून गेला असेल. पण कधीकधी असं असतं मित्रांनो की एखादी चूक ही फायदेशीर पण असते. फायदेशीर मी एवढ्यासाठी म्हणतो की त्या चुकीने मला एक सुखद धक्का दिला की मी जितक्या अभिमानाने ही गोष्ट तुम्हाला सांगितली होती त्याच्यापेक्षाही अधिक अभिमान बाळगावा अशी ती गूढकथा आहे. कारण हा जो सगळा प्रकार झाला, दौलत बेग ओल्डीची ती धावपट्टी डागडुजी करण्याचा, त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा असा पराक्रमी माणूस होता आणि मी अपुरी माहिती घेतल्यामुळे मला तो माहीत नव्हता. पण या पराक्रमामध्ये त्याचं मोठं श्रेय आहे आणि ते सांगायचं मी राहून गेलो होतो. आणि म्हणून मी त्याला सुखद धक्का एवढ्यासाठी म्हणतो की तो माणूस चक्क आपला मराठमोळा आहे. त्यामुळे ही पुढचा तपशील मला कळल्यानंतर मला धक्का बसला, थोडं वाईट पण वाटलं की आपला एक मराठी माणूस एवढा पराक्रमी आहे आणि आपल्याला त्याची ओळख नव्हती किंवा आपण त्याची माहिती घेण्यात कमी पडलो याचं दुःख झालं. पण म्हणूनच तो सुखद धक्का पण वाटतो की जर हा व्हिडिओ मी बनवला नसता तर ती माहिती माझ्यापर्यंत आली नसती. एका वेगळ्या याच्यातून ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचली, माझ्या नजरेस काही लोकांनी आणून दिली. त्या पराक्रमी माणसाचं नाव एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर असं आहे. अर्थात ज्यावेळेला ह्या दौलत बेग ओल्डीच्या त्या धावपट्टीचं नूतनीकरण करायचं आणि ती परत कार्यरत करायची ठरवली तेव्हा चाफेकर हे त्या एअर व्हाईस मार्शल या पदावर नव्हते. तेव्हा ते थोड्या कनिष्ठ पदावर होते. पण तरी महत्त्वाची गोष्ट त्यातली अशी आहे की ते त्या भागात आधीपासून कार्यरत होते. ते काय स्क्वॉड्रन म्हणतात, हवाई दलाचं पथक असतं, त्यातलं जे स्क्वॉड्रन होतं त्या स्क्वॉड्रनचे ते प्रमुख वगैरे होते. आणि जे बार्बोरांनी त्या हवाई पट्टीच्या बाबतीत जो काय पुढाकार घेतला त्याला कारण सूर्यकांत चाफेकर ठरले होते. खरं तर चाफेकर हे त्या पट्ट्यामध्ये आधीपासून कार्यरत असल्यामुळे त्यांच्या ज्या घिरट्या तिथून व्हायच्या देखभालीसाठी किंवा गस्त घालण्यासाठी तेव्हापासून
त्यांच्या डोक्यात ही जागा भरलेली होती. पण शेवटी एक असते, एखादी यंत्रणा असते, त्याच्यामध्ये प्रत्येक चढत्या पातळीनुसार अधिकचे अधिकार मिळत असतात. त्यामुळे तिथे ती जागा त्यांच्या नजरेत भरलेली असली तरी तिच्याविषयी काहीही करण्याचा अधिकार मात्र त्या काळामध्ये 2008 साली सूर्यकांत चाफेकर यांच्याकडे नव्हता. पण त्यांच्या नजरेत ती जागा भरलेली होती आणि त्यामुळेच तिथे काहीतरी भारताने करावं, आपल्या पुढे आघाडीच्या भागामध्ये आपली सुरक्षा भक्कम असली पाहिजे असं त्यांना कायम वाटत राहिलेलं होतं. त्यांचं नशीब म्हणा असं की त्यांना त्या काळात योग्य असा नेता मिळाला. प्रणब कुमार बारबोरा यांची ज्यावेळेला त्या संपूर्ण वेस्टर्न कमांड जे आहे हवाई दलाची तिथे नेमणूक झाली तेव्हा त्यांना हा सगळा भाग दाखवण्याची जबाबदारी आपोआप सूर्यकांत चाफेकर यांच्यावर आली होती आणि त्यांनी ती गोष्ट दाखवतानाच बारबोरा यांना सुचवली आणि त्यांनीही ती स्वीकारली आणि त्यामुळे तिथून या हालचाली सुरू झाल्या. पण इथपर्यंत ठीक होतं, या सगळ्या गोष्टी कागदावर असतात. मित्रांनो, कागदावर एखादी योजना आपण बघतो, सरकारच्या कुठल्याही योजना या घोषित करतात, पण त्या घोषणा ज्या असतात त्या प्रत्यक्ष अंमलात येताना खूप कटकटी असतात, सोप्या नसतात, शेकडो अडचणी असतात. त्यावर मात केल्याशिवाय तुम्हाला ती योजना यशस्वी करता येत नाही. त्यामुळे ही कल्पना चाफेकरांच्या डोक्यात होती की हा मोक्याची जागा आहे, याची डागडुजी करून तो एक बालेकिल्लासारखा झाला पाहिजे. हे त्यांनी जेव्हा बारबोरांशी डिस्कस केलं ते बारबोरांनाही पटलं आणि तिथून ही कल्पना पुढे आली. त्याच्यावर बारबोरांनी सगळ्या फायली काढून अभ्यास केला आणि ती जागा दाखवायला ते चाफेकर त्यांना घेऊन गेले होते. आणि तिथून परतल्यानंतर जेव्हा ही धावपट्टी परत कार्यरत करायची असा निर्णय झाला तेव्हा त्या भागात सतत काम केल्यामुळे किंवा घिरट्या घातल्यामुळे त्याची जी टॉपोग्राफी असते, तो सगळा भूप्रदेश आहे, त्याची जेवढी ओळख चाफेकरांना होती तेवढी इतर कोणाला नव्हती. त्यामुळे हा विषय बारबोरांनी डोक्यात घेतला आणि त्यांच्याही वरिष्ठांशी जेव्हा ह्याची चर्चा झाली त्यांना हा सिग्नल मिळाला की हरकत नाही, करायला हरकत नाही, पण हे कितपत फिजिबल आहे, किती शक्य आहे, कुठचाही धोका न पत्करता किती शक्य आहे याचं कारण 16,000-17,000 फुटावर ती जागा आहे आणि तिथे नुसतं विमान उडवलं आणि उतरवलं इतकं सोपं नाही. त्या धावपट्टीची लांबी किती आहे, विमान जेव्हा उडतं तेव्हा त्याचं इंधन जळत असतं, त्याच्यासाठी लागणारा ऑक्सिजन पण फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे विमान त्याचे इंजिन सुरू होणं बंद होणं इथपासून शेकडो गणितं करावी लागतात, अनेक समीकरणं मांडावी लागतात. ते कुठे उतरेल, किती पळू शकेल, कुठे वळवलं पाहिजे, परत उडवायचं तर कसं उडवायचं, अशा खूप कटकटी होत्या. आणखी एक अशी गोष्ट होती की अशा जागी विमान उतरवणं आजच्या काळात किती मोठं विमान उडवायचं आणि उतरवायचं तर ती किती फिजिबल गोष्ट आहे याचीही चिंता होती. आणि त्या सगळ्यात अधिक अनुभव असल्यामुळे हे सगळं कसं करता येईल याचं एक प्रेझेंटेशन करण्याची जबाबदारी खुद्द चाफेकरांवर सोपवण्यात आली. कारण हे बारबोरा त्यांचे वरिष्ठ म्हणून त्यांना पटलेलं असलं तरी त्यांची जी हायरार्की असते, एक उतरंड असते, त्याच्यातले जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय या गोष्टीला हात लावता येणार नव्हता. खेरीज एकूणच संरक्षण खात्यामध्ये अशा ज्या काही योजना असतात याच्यासाठी खर्च पडणार असेल किंवा अधिकचा खर्च लागणार असेल तर त्यासाठी सरकार दरबारी जायला लागतं, संरक्षण मंत्रालयात जावं लागतं, त्यांच्याकडून ती अधिकची रक्कम मंजूर करून घ्यावी लागते. अन्यथा जेवढं तुम्हाला बजेट मान्य झालेलं आहे त्याच्यात तुम्ही आपलं आपलं करू शकता. त्यामुळे या लोकांनी जो निर्णय घेतला होता की आधी 6 वेळ 5 वेळ हे नाकारलेलं असेल तर आत्ताही नकार घंटा ऐकायची
तर त्यापेक्षा आपल्याला उपलब्ध जे बजेट आहे किंवा जी साधनं उपलब्ध आहेत त्याच्यात आपण करू शकतो का, असा जो काथ्याकूट झाला. त्यानंतर त्याचं एक प्रेझेंटेशन हे कसं शक्य आहे ह्याची संपूर्ण फिजिबल योजना मांडण्याची जबाबदारी चाफेकरांवर आली होती. आणि हा आपला मराठी माणूस आहे मित्रांनो. मला वाईट तेवढ्यासाठी वाटलं की मी सैन्याचं कौतुक करणं ठीक आहे, करायलाच पाहिजे. भारतीय सेना ही अखिल भारतीय आहे आणि त्यामुळे कुठल्या प्रांताचा याचा विचार करण्याची गरज नाही. पण त्यात अतिशय मोक्याचा जागी बसलेला आणि मोक्याची कामगिरी बजावणारा, त्यासाठी पुढाकार घेणारा माझा मराठी माणूस होता आणि त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं, याचं मला वाईट वाटलं आणि म्हणून मी त्याला चूक म्हणतो. ही सगळी माहिती हाताशी आल्यानंतर मी स्वतः ज्यांच्याकडून माहिती मिळाली त्यांच्याकडून चाफेकरांशी संपर्क साधला आणि मित्रांनो, या मराठी माणसाला लवकरच मी तुम्हाला भेटवणार आहे, एका मुलाखतीतून भेटवणार आहे. त्यांच्याकडून तो सगळा थरारक प्रसंग तुम्हाला त्यांच्या तोंडून ऐकवायची माझी इच्छा आहे. कारण मी शेवटी सांगणार म्हणजे मी वर्णन करणार, पण त्या अनुभवातून प्रत्यक्ष गेलेला जो माणूस असतो त्याच्याकडून ती थरार कथा ऐकण्यातली मजा और असते. आणि म्हणून मी चाफेकरांनाच तुम्हाला भेटवणार आहे. पण म्हणून चाफेकर हीच एक गूढकथा आहे, कारण हा माणूस लोकांसमोर आला नाही, कधी फारसा आला नाही. ज्यावेळेला हा आत्ता विषय निघाला तेव्हा त्यांचेही 1-2 लेख प्रसिद्ध झालेले आहेत, त्यांच्याही कुठे कुठे किरकोळ मुलाखती झाल्या आहेत. पण त्याची जी पार्श्वभूमी आहे की आपल्याला अडचण फक्त ती जागा आणि भूप्रदेश ही अडचण नव्हती, तर त्या काळातली शासन व्यवस्था ही सुद्धा अडचण होती. आणि तरीही या लोकांनी जो निर्णय घेतला तो एक प्रकारे पत्करलेला धोका होता की खरी जी राजसत्ता आहे तिच्याकडून अडचण येणार असेल तर आपली नोकरी पणाला लावणं इतका ते धाडस मोठं होतं. कारण तेव्हाच्या UPA सरकारच्या काळात लडाख आणि सगळ्या चिनी सीमेवर संरक्षणाची अत्याधुनिक व्यवस्था करणं याला सरळ सरळ नकार होता. आणि मी तुम्हाला सांगितलं की अँथनीसारखे संरक्षण मंत्री ती भूमिका थेट संसदेत मांडत होते की कुठचीही आधुनिक सुरक्षा व्यवस्था न करणं हेच आमचं सुरक्षा धोरण आहे चिनी सीमेवरचं. अशा परिस्थितीत या लोकांनी हा धाडसी निर्णय घेतला आणि आपल्या अधिकारात आणि आपल्याला उपलब्ध असलेल्या बजेटमध्ये ती अतिशय मोक्याची जागा त्याची बंदिस्ती करणं आणि ती धावपट्टी कार्यरत करणं. तिथे जगातलं सगळ्यात अवजड, मी गेल्या वेळेला नाव सांगताना चुकलो होतो, पण त्याचं हर्क्युलिस हे नाव नाही आहे, ग्लोब काहीतरी असं नाव आहे. आणि ते विमान तिथे उतरवण्यापर्यंत त्याची सज्जता करणं ही खरोखरच एक गूढकथा आहे. कारण ती सरकारलाही ती प्रत्यक्ष घटना घडल्यावर कळलं होतं. पण त्यामागे जे प्रयत्न आहेत मित्रांनो ते जबरदस्त आहेत. त्यासाठी केलेलं साहस जे आहे, घेतलेला निर्णय जो आहे, चाफेकर पण मला म्हणाले ही माझ्या डोक्यात कल्पना होती खूप दिवसापासून, पण बर्बोरांसारखा धाडसी नेता माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि त्यांच्या मंजुरीशिवाय मी हे पुढे नेण्याचा विचारही करू शकत नव्हतो. कारण निर्णय त्यांच्या हातात होते, अधिकार त्यांच्या हातात होते ते, आणि त्यांच्याबरोबरच त्यांचे जे वरिष्ठ एअर चीफ मार्शल त्या काळात होते त्यांच्या हाती होते. त्यामुळे नेतृत्व भक्कम का असावं लागतं सैन्याच्या मागे ते आपल्याला कळेल. लक्षात घ्या, या लोकांनी हे वरिष्ठ सेनाधिकारी आहेत, सगळे हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आहेत, पण त्यांच्या मागे तेव्हाचं सरकार उभं नव्हतं तर आपली सुरक्षा व्यवस्था किती लेचीपेची होते. आज आपण बघतो की आर्मीच्या मागे आम्ही उभे आहोत, सेना दलाला आमचा पाठिंबा आहे, त्यांच्या शौर्याला आमचा पाठिंबा आहे, पण याचं श्रेय मोदींना नाही असं जे ठामपणे सांगतात ते किती खोटारडे आणि बेअक्कल आहेत हे याच्यातून कळतं. की चाफेकरांसारख्या माणसाच्या मागे बर्बोरा आणि इतर सगळे उभे राहिले किंवा खालच्या भूदलातले आर्मीतले काही अधिकारी उभे राहिले आणि त्या दोघांनी संयुक्त प्रयत्नातून ही धावपट्टी निर्माण केली.
ते जर एकत्र येऊन उभे राहिले नसते तर ही धावपट्टी झाली नसती. पण कल्पना करा की त्यावेळची राजकीय सत्ता, तेव्हाचं राजकीय नेतृत्व जर ठामपणे असं हवाई दल आणि सेना दलाच्या पाठीशी उभं राहिलं असतं तर लडाखमध्ये आज आपण चीनची टक्कर दिली नसती. ती खूप आधी दिली असती, खूप आधी दिली असती. कारण 2008 पासून आपण 2020मध्ये आहोत, मध्ये 12 वर्ष गेली आहेत, 12 वर्ष गेली आहेत. त्यांना ती धावपट्टी कार्यरत करण्यात पण पुढची 5 वर्ष गेली. 2013मध्ये ते मालवाहू विमान तिथे उतरलं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की हे अधिकारी धाडस करायला तयार असतात, देशाच्या सुरक्षेसाठी ते समर्पण करायला तयार असतात, पण त्यांच्या पाठीशी राजकीय सत्ता ठामपणे उभी राहायला लागते. आणि तो त्यावेळच्या आणि आजच्या राजकीय नेतृत्वातला फरक आहे. आज आपण बघतो उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सगळ्या सेना दलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. अनेक निर्णय त्यांच्या कलाने घेतात, किंबहुना त्यांनाच अनेक निर्णय घ्यायला सांगतात. आणि हा फरक आहे मित्रांनो. आपण 70 वर्षात काही झालं नाही असं म्हटलं जातं, त्याचा इथे लपलेला अर्थ हे गूढ आहे त्यातलं की 70 वर्ष आपण सगळीकडून मार खात का होतो. त्याचं कारण हे होतं की राजकीय नेतृत्व आपल्या लढवय्या सैनिकांच्या मागे, सेनादल, हवाई दल, नौदल यांच्या मागे ठामपणे उभं राहत नव्हतं. त्यांच्या गरजांची पर्वा करत नव्हतं, फिकीर करत नव्हतं. आणि त्यामुळे लढण्याची ईर्ष्या असून, आणि तिथं त्या कर्नल संतोष बाबूने दाखवली, हातात हत्यार नसताना देखील कुठचीही गोळी न झाडता त्यांनी चीनला धडा शिकवून दाखवला. एवढं आपलं सैन्य शूरवीर आहे, पराक्रमी आहे. पण त्यांच्या मागे नेतृत्व ठामपणे उभं राहायला लागतं. जसं चाफेकर यांच्या मागे बर्बोरा उभे राहिले, आणि बर्बोरा नुसते उभे राहिले नाहीत, त्यांनी आपले वरिष्ठ आणि सेना दलातले, भूदलातले अधिकारी पण उभे केले आणि तो प्रकल्प सक्सेसफुल केला. हे गूढ असतं मित्रांनो. या गोष्टी ह्या कोणी पत्रकार परिषद घेऊन सांगत नाही, कारण त्या तुम्हाला कळाव्यात. आणि पारदर्शक वगैरे म्हणता ते शत्रूला कळून उपयोग नसतो. अन्यथा जो आज लडाखमध्ये चीनचा थैथयाट चाललेला आहे तो 2008मध्ये सुरू झाला असता जर त्यांना सुगावा लागला असता तर. कारण कधीही तुमची सुरक्षा ही कधी असते जेव्हा शत्रूची वक्रदृष्टी तुमच्याकडे करायची हिंमत नसते, त्याला सुरक्षा म्हणतात. आणि हे शिवाजी महाराजांनी पण सांगितलेलं आहे की आपल्या सरहद्दीच्या गवताचं पातं देखील आपली गायी गुरं असतील त्यांनी निर्धास्तपणे खाल्लं पाहिजे, कारण ती जमीन माझी आहे, तर तिथे चरणारं माझं जनावर पण निर्धास्त असलं पाहिजे. त्याला सुरक्षा म्हणतात असं शिवरायांच्या आपण इतिहासात ऐकलेलं आहे. आणि तोच वारसा चाफेकर चालवत होते असं मला वाटतं की ही जागा मोक्याची आहे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, आपण इतिहासातले गाळलेल्या जागा भरा, तसं आधी लगीन कोंडाण्याचं असं कोणी म्हटलं तर तान्हाजी मालुसरेने म्हटलं, एवढं आपण म्हणतो आणि आपण इतिहासात रमतो. पण आपल्याला आजच्या काळातले बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे हे बघताना ओळखता येतात का? चाफेकर हा माणूस मला तसा वाटतो की आपली नोकरी, आपले हितसंबंध, आपलं भविष्य सगळं पणाला लावून त्यांनी आधी दौलत बेग ओल्डी ह्याची एवढी जबरदस्त इच्छा बाळगली होती की ज्यावेळेला प्रत्यक्षात त्या धावपट्टीवर उतरायचं होतं ते विमान चाफेकरांनी चालवलं होतं. आणि अतिशय गंभीर आहे तो थरारक प्रसंग जो आहे तो आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. मी त्यांच्याशी बोललो आहे, ते आपल्याला मुलाखत देणार आहेत प्रतिपक्षाला. त्यांच्याकडून हा सगळा तपशील आपल्याला ऐकायचा आहे. पण हे मी तुम्हाला आज का सांगितलं की मला मनापासून वाईट वाटलं की माझा एक पराक्रमी मराठी माणूस माझ्या आळशीपणामुळे असेल किंवा अपुरा माहितीमुळे असेल माझ्याकडून सांगायचं राहून गेला. चूक कबूल करण्याची मला लाज वाटत नाही, कारण आपण जेव्हा चूक कबूल करतो तेव्हा ती चूक सुधारण्याची सुरुवात होते.
त्यामुळे ज्यांनी कोणी मला ही माहिती दिली त्यांचेही मी आभार मानेन. आणि त्यापेक्षाही चाफेकरांसारखा एक ज्येष्ठ अनुभवी अधिकारी यांनी सुद्धा आपला प्रतिपक्षाचा तो एपिसोड बघितला याचाही मला अभिमान वाटेल, तुम्हालाही वाटायला हरकत नाही. कारण तुम्ही जे यूट्यूब चॅनल पसंत केलेलं आहे, ज्याला सबस्क्राईब झालेला आहात, ते एका दौलतबेग ओल्डीचा पराक्रम करणाऱ्या एअर व्हाईस मार्शलने बघितलं. तो पराक्रम प्रत्यक्ष करणारा, अतिशय धोक्याच्या जागी विमान उतरवणं आणि त्याची डागडुजी करून नंतर तिथे एवढं प्रचंड 4 इंजिनाचं मालवाहू विमान उतरवणं, हा पराक्रम करणारा माणूस आपल्याला लवकरच भेटणार आहे मित्रांनो. आणि म्हणून मी त्याला गूढकथेतली गूढकथा म्हणतो की मी जर ही आपल्याकडे मराठीत एवढं कोण सांगायला तयार नाही आहे, उखाळ्या पाखाळ्या काढतात, पण मी लडाखची गूढकथा सांगत हे एक एक पदर जे उलगडतोय त्याचा मला अभिमान वाटला की त्यामुळे चाफेकर आपल्या संपर्कात आले किंवा येणार आहेत. एक मराठी माणसाचा पराक्रम आपण मराठी माणसांसाठी सांगणार आहोत. आणि तो 11व्या गूढकथेने ही नवी गूढकथा माझ्यासमोर उलगडून ठेवली की एक मराठी माणूस एवढा मोठा देशाचा, आपण म्हणतो सह्याद्री हिमालयाच्या सुरक्षेला धावला. ही भाषा 1962 सालपासून ऐकत आलो, पण चीनच्या वेळेला तुम्हाला आठवतं कृष्ण मेनन या नाकर्त्या संरक्षण मंत्र्याला हटवल्यानंतर नेहरूंनी संरक्षण मंत्री म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला बोलवून घेतलं होतं आणि मराठी वर्तमानपत्रामध्ये आणि भाषेमध्ये एक वाक्प्रचार तयार झाला की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. तर हा आधुनिक 21व्या शतकातला हा सह्याद्री त्या हिमालयाच्या मदतीला गेला आणि त्या हिमालयातला कोंढाणा त्याने भरभक्कम करण्याचं साहस केलं. त्यासाठी पुढाकार घेतला, वरिष्ठांची मर्जी संपादन केली आणि ते करून घेतलं. याची सगळी एक थरारक कथा लवकरच मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे. आत्ता मी इथेच थांबतो. तुम्हाला एपिसोड आवडला तर मित्र परिचितांना पाठवा, इतरांनाही प्रतिपक्षाला सबस्क्राईब करायला सांगा. प्रतिपक्ष नेहमी वेगळी बाजू सांगतो, नवी बाजू सांगतो. नमस्कार.